नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवाळीचा सण आहे, आजूबाजूला आनंद आहे, तयारी सुरू आहे, खरेदीची लगबग आहे. खरं तर दिवाळी म्हणजे संपन्नतेचा सण. शेतशिवार फुललेलं असतं, पीक हातात आलेलं असतं आणि 4 पैसे खिशात येण्याचा मार्ग मोकळा झालेला असतो. खरीपाची मेहनत फळाला यायची असते आणि म्हणून शेतकऱ्याच्या बायका पोरांना सुद्धा गोडाधोडाची, नव्या कपड्या लत्त्याची आशा असते. पण यावर्षी महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीची लगबग नसेल. कारण आधी पुरानं त्यांचं होतं नव्हतं सगळंच वाहून नेलंय. न शेतामध्ये पीक राहिलंय, न घरामध्ये संसार राहिलाय. पण ज्यांचं थोडंफार म्हणून पावसातून, पुरातून, काही म्हणून शिल्लक राहिलंय, त्यांच्याही नशिबी ही दिवाळी गोड नाहीये. आणि त्याला कारण आहे आपला बाजार. गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यामधला कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय. कारण ज्या कांद्याला पिकवायला त्यानं किलोला किमान 10-12 रुपये स्वतःच्या खिशातून घातलेत, त्याच कांद्यासाठी बाजारात व्यापारी त्याला 5 रुपये नाहीतर 8 रुपयांचा दर देतोय. मी तुम्हाला कांद्याचे भाव हे क्विंटल किंवा टनामध्ये मुद्दाम सांगत नाहीये. कारण तुम्ही कांदा जेव्हा खरेदी करताना तेव्हा तो क्विंटलमध्ये किंवा टनामध्ये खरेदी करत नाही. तुम्हाला किलोची भाषाच सवयीची आहे. आणि म्हणूनच या विषयाची दाहकता जर तुम्हाला कळायची असेल तर मी तुम्हाला ते तुमच्याच भाषेत सांगते. खिशातले ढिगभर पैसे घालून त्या शेतकऱ्यानं बियाणं आणलं, मग निसर्गाशी 2 हात करत ते बियाणं टिकवलं, राबून ते पीक वाढवलं, मजुरीला पैसे खर्च केले, रात्री बेरात्री जीव धोक्यात घालून पीक राखलं, नशिबावर भरोसा ठेवला आणि आपल्याच खर्चानं पीक बाजारापर्यंत आणलं. 4 महिने, तब्बल 3-4 महिने तो शेतकरी फक्त खिशातून पैसे खर्च करत राहिला. प्रत्येक किलोला कांद्याला किमान 10 ते 12 रुपयांचा खर्च त्यानं केला. आणि 4 महिन्यांनी जेव्हा आशेनं तो ते पीक घेऊन बाजारात आला तेव्हा व्यापाऱ्यानं त्याच्या त्या कांद्याची बोली काय लावली? 5 रुपये किलो, 7 रुपये किलो, 8 रुपये किलो. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर कांदा 20 आणि 25 रुपये किलोनं बाजारातनं खरेदी करतो. अहो, तीच तर खरी शोकांतिका आहे ना. तुम्हाला कांदा स्वस्त मिळावा, तुम्हाला कांद्याचा भार पडू नये म्हणून सरकार कांदा खरेदी करतं, म्हणून सरकार कांद्याची साठवण करतं, म्हणून सरकार कांद्याची निर्यात रोखतं. पण त्यानं होतं काय? त्यानं होतंय शेतकऱ्यांचं नुकसान. त्या कांद्यातून फायदा सोडा, पण त्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा खर्चही मिळत नाहीये. मग कांद्याचा शेतकरी अनुदान मागतो, मग तेही पुन्हा तुमच्याच टॅक्सच्या पैशातून दिलं जातं. बरं, मग इकडे सगळं होऊन तुम्हाला तर कांदा स्वस्त मिळायला हवा ना, तो मिळतो का? तेही नाही. अहो, ज्या गोष्टीशिवाय आपण जगू शकत नाही, ज्या गोष्टीची बाजारात रोज मागणी आहे, जी गोष्ट ताटात रोज हवी असते, त्याच गोष्टीला तिच्या उत्पादन खर्चाची ही किंमत मिळत कशी नाही? बाजाराचं साधं तत्व आहे ते. मग कांद्याच्या बाजारात बाजाराचं साधं तत्व रोजच्या रोज कसं हरतंय हो? कांद्याचं गणित चुकतंय कुठं? गेली अनेक वर्ष कांद्याचं हे गणित सुधारलं का नाहीये? की हे गणित सुधारूच नाहीये अशी काहींची इच्छा आहे. कांदा शेतकऱ्यांना रडवतोय, ग्राहकांना दमवतोय. मग तो फायदा जातोय कुणाचा, करतोय कुणाचा? केंद्र सरकार, राज्य सरकार, बाजार समित्या या सगळ्या चक्रव्यूहातून शेतकऱ्याची सुटका कधीतरी होणार आहे की नाही? हा आजचा कळीचा मुद्दा आहे. या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात कांद्याच्या बाजारासंदर्भातला आजचा हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दिवाळीचा उत्साह दिसतोय, पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र ही दिवाळी चिंतेतच जाणार असं दिसतंय. कारण गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारातले कांद्याचे दर रोज कोसळत आहेत. नाशिक, मनमाड, लासलगाव आणि सोलापूर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कांद्याला क्विंटल मागे जेमतेम 800 ते 900 रुपयांचा भाव मिळाला. म्हणजे किलो मागे फक्त 8 ते 9 रुपये. या दरामध्ये कांदा विकला तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. जर आता जर बाजार भाव बघितले तर 4 आणि 5 रुपये विकू राहिलं. आज आम्ही किलो माग 4 ते 5 रुपये घाट्यात विकू राहिलो आज. आणि आताची परिस्थिती अशी का दिवाळी आली जवळ, आणि सण कसे करावा, लांब पोरांची आज काही गोष्टी असतात त्या सुद्धा काही खरेदी करावा का नाही करावा असं झालंय आम्हाला. तर शेतकऱ्यांनी झालेले नुकसान, मका कांदे जेवढे नुकसान झालेले पावसाच्या अतिवृष्टीमुळे आणि त्याच्यामध्ये बाजारभाव पडले
शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकार कोणतेही धोरण करायला तयार नाही. मोदी साहेबांनी सांगितलं होतं का तुम्हाला आजचे दिन येतील आणि आजचे दिवस आले शेतकऱ्याला मरवणुकीची वेळ आली ना आणि अतिवृष्टी तर एकदमच फेल झाली आणि त्याच्यात आता हाय जो माल तो माती मोल चाललाय. काय करायला पाहिजे? हा, काय भाव मिळायला पाहिजे जे परवडेल? आम्हाला 2,000 रुपये तरी भाव मिळाला पाहिजे, नको 2.5 आणि 3. आणि पुन्हा आम्हाला अनुदानही नको कोणतं आणि कर्जमाफी नको. पण या शेतीमालाला जर व्यवस्थित भाव दिला तर योग्य राहील. काहीतरी आम्ही दाखवले लाडकी बहीण असं ही योजना ती योजना, त्याच्यात काही फायदा होणार नाही. कांद्याचे दर घसरण्यामागे कारणं अनेक आहेत. कांद्याची आवक वाढली आहे. बंपर उत्पादन झाल्यामुळं गेल्या 3 दिवसात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळं कांद्याचे दर घसरले. मुबलक प्रमाणातला जुना कांदा, यावर्षी जुन्या कांद्याचा साठाही भरपूर आहे. त्यामुळं नव्या कांद्याला दरवर्षी मिळतो तितका भाव यावर्षी मिळू शकलेला नाही. पुरामुळं घसरलेला दर्जा, पूर आल्यामुळं नव्या कांद्याचा दर्जा घसरलाय. त्यामुळं व्यापारी या कांद्याला जास्त दर द्यायला तयार नाहीयेत. केंद्र सरकारचा हस्तक्षेप, ग्राहकांसाठी कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्रानं अनेक उपाययोजना केल्यात, ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. कांद्याचा बफर स्टॉक, सप्टेंबरमध्ये केंद्रानं बफर स्टॉक बाजारात आणला. त्यामुळे नव्या कांद्याची मागणी घटली आणि बांगलादेशमधून कमी झालेली मागणी. बांगलादेश हा अनेक दशकांपासून कांद्याचा मोठा ग्राहक आहे. मात्र यावर्षी बांगलादेशमधून कांद्याची मागणी घटली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासून कांद्याचे दर वाढतात, पण यावर्षी तसं झालेलं नाहीये. म्हणूनच सरकारनं कांद्याला क्विंटल मागे किमान 1,000 रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करतात. पण सरकार त्यांची ही मागणी पूर्ण करते का, हा खरा प्रश्न आहे. किरण गोटूरसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. कांद्याचा प्रश्न मोठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण कांद्याच्या दराचे चटके जेव्हा बसतात तेव्हा बरीचशी जनता महाराष्ट्रामधली हवालदिल होते. या सगळ्या मुद्द्यासंदर्भातली चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आत्ता आहेत भाजपचे आमदार सदाभाऊ खोत. सदाभाऊ नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. मला वाटतं ते प्रवासात आहेत, काही वेळानंतर त्यांचं कनेक्शन आपल्यापर्यंत पोहोचेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे आपल्या सोबत आहेत. भगरे सर नमस्कार, आपलंही स्वागत चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. लासलगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत. होळकर सर आपलंही स्वागत. नमस्कार, धन्यवाद. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष दीपक पगार या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. दीपकजी आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि शेतीविषयक अभ्यासक संदीप भुजबळ या चर्चेमध्ये सहभागी झालेत. संदीपजी आपलंही स्वागत. नमस्ते. दीपकजी पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतीये. गेली अनेक वर्ष आपण सगळेजण या प्रश्नाची चर्चा करतोय. असं नाहीये की यावर्षी कांद्याचे दर पडलेत आणि यावर्षी अशी चर्चा आयोजित केली गेलेली आहे. आम्ही पत्रकारिता सुरू केली त्याच्याही अगोदरपासून हे होत झालंय काय की एवढी वर्ष झालीत आणि आपल्याला या साध्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये. एवढी वर्ष झाली आहेत आपल्या शेतकऱ्याला दिलासा मिळत नाहीये. इतक्या वर्षांमध्ये शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघेल याचीही शाश्वती मिळत नाहीये. गणित चुकतायत कुठे आपली? देशात 1980 पासून स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या माध्यमातून या शेतीचं अर्थकारण जोशी साहेबांनी शेतकऱ्याला शिकवलं. मला खंत वाटते या लोकशाही देशातली की या देशामध्ये साधारणतः 80 पासून तर आता 2025 आला आहे तरी आमच्यासारख्या शेतकऱ्याला रस्त्यावरचं आंदोलन करावं लागत आहे 1980 पासून तर आजपर्यंत. मग याचं जर मूळ आपण शोधायला गेलो तर आज बिहारचं इलेक्शन जर होत असेल त्याच्यासाठी माझ्या असतील तर ही लोकशाहीसाठी शेतकऱ्याचा बळी देतात की काय हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहतोय. कारण दरवेळेला इलेक्शन प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतात आणि तिथं कांदा फुकटात मिळावा, अन्नधान्य फुकटात द्यावं आणि याच्यासाठी या शेतकऱ्याला भिकारी करून टाकलंय शासनाने. ही खंत सगळ्यात महत्वाची खंत आमच्या शेतकऱ्याच्या मनात आहे. भगरे साहेब काय आहेत, कारण तुमचा जो संपूर्ण मतदारसंघ आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तोच कांदा तुमच्याही निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा ठरला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आता नेमकं काय झालंय? पुन्हा पुढच्या वर्षी अनेकदा की पुन्हा कांद्याचे दर इतके घसरले. दरवर्षी हा प्रश्न येतो, दरवर्षी याला उत्तर नसतं.
खरं सांगायचं म्हणजे सरकारची 11 वर्षाची धोरणं ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत चुकीची आहे. जवळजवळ 21 वेळा कांद्याची निर्यात बंदी या सरकारने यांच्या कार्यकाळामध्ये केली बरं. आणि धरसोडीचं यांची धोरणं असल्यामुळे आपले जे कांदा खरेदी करणारे देश आहे या देशामध्ये आपल्या देशाची प्रतिमा ही आत्मघातकी झाली आहे आणि त्यामुळे बांगलादेश सारखी हक्काची बाजारपेठ आपण घालवली आहे किंवा बरेचसे म्हणजे आज जगाच्या पाठीवरती हक्काची बाजारपेठ कांद्याच्या बाबतीमध्ये कुठे राहिलेली नाहीये आणि त्यामुळे जास्तीत जास्त कांदा निर्यात झाला तर शेतकऱ्याच्या कांद्याला सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव मिळतो. हे आजपर्यंत जेवढे निर्यात एक 7-8-10 वर्षाचा आपण जर किती निर्यात झाली आणि किती परकीय चलन आपल्या देशाला मिळालं हे जर बघितलं तर त्याच्यावरून सहजपणे लक्षात येतं याला सर्वश्रुत केंद्र सरकार यांची धोरणं अवलंबून आहे असं मला वाटतं. पण तुम्ही तर केंद्र सरकारमध्येच आहात आता. केंद्र सरकार लक्ष का देत नाही याच्याकडे, की खासदार कमी पडतात केंद्र सरकारचं लक्ष या मुद्द्याकडे वळवायला? सातत्याने या विषयावरती जेवढे महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले जे कांदा उत्पादक भागातले खासदार आहे आम्ही आतापर्यंत म्हणजे माझ्या 1.25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2 वेळा पायऱ्यांवरती आंदोलनं केली. 40% निर्यात शुल्क होतं ते हटवण्यासाठी प्रयत्न केले, 20% केले, आज 0 आहे. परंतु हे जे धोरणं सरकारची आत्मघातकीपणाची आहे त्याच्यामुळे आज जो माल आपल्या देशातून परदेशामध्ये जायला पाहिजे, निर्यात व्हायला पाहिजे, तो होत नाहीये ना. हा बर, म्हणजे निर्यात बंदीकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष वेधून घेताय. जयदत्त होळकर सर, मला एक सांगा की हा प्रश्न नेमका काय आहे? कारण झालंय असं की जेव्हा ऑक्टोबर महिना येतो त्यावेळी जनरली नवा कांदा बाजारात येतो आणि नवा कांदा जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्या कांद्याला चांगले भाव मिळतात, कांद्याचा दर चढा असतो असा इतिहास आहे. मग या वर्षी नेमकं असं काय झालंय की ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याचे दर इतके खाली यावेत? नाही, आपण जर मागील 2-5 वर्षाचा संपूर्ण जर एक आढावा जर आपण घेतला कांद्याच्या संदर्भामध्ये तर सातत्याने मार्च नंतर हा जो कांदा आहे साधारणतः 700-800 हजार रुपयापर्यंत भारत व्यापार हा विकला जातो. नंतर एक ऑक्टोबर मध्ये एक 8-15 दिवसाचा एक पिरियड त्या ठिकाणी तयार होतो, तिथं कांद्याला थोडेफार बऱ्यापैकी दर मिळतात. फारने पण एक बरेच दर त्या ठिकाणी कांद्याला मिळतात. परंतु त्यानंतर पुन्हा नवीन कांदा आल्यानंतर पुन्हा अनेक जर आपण मागचे जर माहिती घेतली तर अनेक ठिकाणी रस्ता रोका असेल, बाजार समित्यांना कुलूप लावणं असेल, वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी शेतकरी करताना दिसतात. म्हणजे डिसेंबर नंतर पुन्हा एकदा ती परिस्थिती बाजारभाव पडण्याची सुरू होती. हा संपूर्ण वर्षभराचा एकंदर जर आपण पिरियड बघितला तर सातत्याने कांदा हा तोट्यामध्ये शेतकऱ्यांना विकावा लागलेला आहे आणि वस्तुस्थिती आहे. आणि हे कांदा असं तोट्यामध्ये का विकावं लागतं हे जर आपण एकंदर जर माहिती घेतली तर सातत्याने हस्तक्षेप ज्या पद्धतीने आता बगरे सर असतील, आमचे पगार साहेब असेल, यांनी सांगितलं की सातत्याने केंद्र शासनाने ज्या पद्धतीने आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. सगळ्यात मोठा आपला जो खरीददार बांगलादेश होता, जवळजवळ एकूण उत्पादनापैकी 30% कांदा बांगलादेश आपल्याकडून घेत होता, श्रीलंका आपल्याकडून घेत होतो. परंतु आपण त्यांना ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस पुरवठा आपण त्यांचा बंद करून टाकला. त्यांनी वारंवार विनंती आपल्याला केला की कांद्याचा सप्लाय करा, परंतु आपल्या देशात त्या ठिकाणी कांद्याचे दर वाढू नये म्हणून त्या ठिकाणी आपण सप्लाय पूर्णपणे बंद केला आणि त्यांनी स्वतःचा कांद्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि एक मोठी बाजारपेठ आपण त्या ठिकाणी गमून बसलेलो आहे. हे एक कारण आहे. दुसरं कारण, गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये केंद्र शासनाकडून किंमत स्थिरीकरण निधीच्या मार्फत, नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जातो आणि तो कांदा ज्या वेळेस बाजारभाव वाढण्याची परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस बाजारभाव कशा पद्धतीने कोलॅप्स होतील यासाठी तो कांदा वापरला जातो. या ठिकाणी स्थानिक बाजारपेठा मग किंवा स्थानिक ज्या ठिकाणी कांदा उत्पादकचा परिसर आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जातो आणि तो कांदा खरं तर ग्राहकांना विकला पाहिजे, ग्राहकांसाठी तो कांदा खरेदी केला जातो. परंतु तो कांदा परत व्यापाऱ्यांनाच त्या ठिकाणी दिल्ली असेल, कलकत्ता असेल, इतर ज्या काही मेट्रो सिटी आहे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनाच परत तो कांदा विकला जातो. म्हणजे जो काही निधी किंमत स्थिरीकरणाचा वापरला जातो ग्राहकांसाठी, तो ग्राहकालाही त्याचा फायदा होत नाही आणि शेतकऱ्यांनाही फायदा होत नाही. अशी ही नाफेडची खरेदी सगळ्यात पहिल्यांदा तर बंद झाली पाहिजे. जोपर्यंत ही खरेदी बंद होत नाही, कारण जर शासनच त्या ठिकाणी व्यापार जर करायला लागला तर मग शेतकरी त्या ठिकाणी रस्त्यावर येणारच. ज्याचा पूर्वी आपल्याकडे एक म्हण होती, ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी, आणि निश्चित तीच प्रकार आता व्हायला लागले की सरकारच व्यापार करायला लागलेला आहे आणि मग तो जर व्यापार करायला लागला तर प्रजा ही भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये आमची केंद्राला विनंती की अशा पद्धतीचा हस्तक्षेप थांबवा. जास्तीत जास्त कांदा हा कसा निर्यात होईल या ठिकाणी बघितलं पाहिजे. आपण 15 ते 20 लाख मेट्रिक टनाच्या पुढे जात नाही. आजही शोकांतिका आहे. यावर्षी तर 10 ते 11 लाख मेट्रिक टन कांदा आपण निर्यात करू शकलो फक्त. आणि म्हणून जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
आपले विद्यापीठ सातत्याने बियाणं हे करतात, त्याच्यात नवीन संशोधन झालं पाहिजे, हा. नवीन बाजारपेठा तयार झालं पाहिजे, एखादं मेकॅनिझम त्या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे की 5,000च्या पुढे जर बाजारभाव गेले हा. तर त्या ठिकाणी ते निर्यात बंदी किंवा निर्यात मूल्य वाढवण्याचं एक काहीतरी शेड्यूल तयार केलं पाहिजे. एक 5 वर्षासाठी संपूर्ण निर्यातीचं धोरण काय असेल हे जोपर्यंत ठरवलं जात नाही तर तोपर्यंत वारंवार ही स्थिती त्या ठिकाणी निर्माणच होत राहणार. म्हणून केंद्राला आमची विनंती आहे की एक 5 वर्षासाठी निर्यातीचं काय धोरण असेल हे त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे. 2-3 खूप महत्वाचे मुद्दे तुमच्या बोलण्यातून आलेत. एकतर सरकारची जी धोरणं असतील, मग ती निर्यातीची असतील किंवा खरेदीची असतील, ती स्पष्ट असली पाहिजेत आणि ती दीर्घकालीन असली पाहिजेत. वेळोवेळी जर हे निर्णय बदलले गेले तर त्याचा मोठा फटका बाजारावर होतो आणि त्याचा सर्वस्वी फटका जो सहन करावा लागतो तो शेतकऱ्यांना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सरकार जे उपाययोजना करते त्या उपाययोजना अल्टिमेटली जर शेतकऱ्यांच्याच मुळावर उठणार असतील तर त्या उपाययोजनांचा फेरविचार करण्याची गरज आहे. खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. सदाभाऊ खोत आहेत का आपल्या सोबत? सदाभाऊ, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? नाही, मला वाटतं ते प्रवासामध्ये आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात नाही. आपण विचारूयात त्यांना सरकारची धोरणं इतकी धरसोड वृत्तीची काय आहेत म्हणून. संदीपजी, गेली अनेक वर्ष तुम्ही या विषयावर अभ्यास करताय, तुम्ही या विषयावर लिहिताय, बोलताय. एवढ्या वर्षांमध्ये निर्यातीचं धोरण असेल, नाफेडचं धोरण असेल, याच्यामध्ये कुठलीच सुधारणा करणं शक्य का झालेलं नाहीये अजून? कविताजी, आपण पाहिलं तर कांद्याच्या राजकीय संघर्षाचा इतिहास हा महाराष्ट्राला जवळपास 40 वर्षांचा आहे. शरद जोशी सारखं नेतृत्व हे कांद्याच्या आंदोलनातूनच पुढे आलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की मागच्या 40 वर्षांपासून कांद्याच्या उत्पादनासाठी, हमी भावासाठी, कांद्याच्या आयात निर्यात धोरणावरून सतत लढे चालू आहेत. कांदा हे एक राजकीय दृष्ट्या संवेदनशील असं पीक आहे जे अतिशय महत्वाचं मसाल्याचं पीक आहे आणि आशियामध्ये पिकलेला कांदा जगात मोठ्या प्रमाणात, विशेषतः महाराष्ट्रात पिकलेला कांदा जगात त्याला मागणी आहे. असं हे एक चांगलं पीक जे चांगलं आयात निर्यात करून चांगली परकीय गंगाजळी आणू शकतं, त्याला चांगला बाजारभाव आहे आणि शेतकरी चांगल्या पद्धतीने हे गेल्या अनेक दशकांपासून हे चांगलं पीक पिकवत आहे. या पिकाकडे गेल्या 4-5 दशकात सरकारचं व्यवस्थित लक्ष नाहीये. या शरद जोशींच्या आंदोलनानंतर जी नाफेड आणि एनसीसीएफची जी यंत्रणा पुढे आली शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, दुर्दैवाने ती यंत्रणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली. कांदा आता या एनसीसीएफ आणि नाफेडच्या म्हणजे केंद्रीय कृषी मंत्रालय आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय म्हणजे अन्न पुरवठा विभाग, या 2 खात्यांनी ह्या 2 एजन्सी निर्माण केलेल्या आहेत, नाफेड आणि एनसीसीएफ. आता या दोन्ही यंत्रणांनी जे भ्रष्टाचार गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रात केलाय त्याच्या आता सुरस सुरू आहेत. उच्च न्यायालयामध्ये त्याचे खटले सुरू आहेत. सगळ्या शेतकऱ्यांनी आता या यंत्रणांचा विरोध केलाय कारण या यंत्रणा इथं याच्या चालवणारे बाबू लोक आहेत दिल्लीतली, महाराष्ट्रातली नाही, दिल्लीतली बाबू लोक आहेत. त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार, खूप सारं मिसमॅनेजमेंट करून ठेवलेलं आहे. त्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या बाजारातनं ते कांदा विकत घेतात आणि ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या बाजारात कांद्याची तेजी यायचे दिवस असतात, शेतकऱ्याला 4 पैसे मिळायचे दिवस असतात, त्यावेळेला हे लोक कांदा तिकडे उत्तरेतल्या मार्केटमध्ये नेऊन व्यापारालाच विकतात, जसं आता होळकर साहेबांनी सांगितलं. दुर्दैवानं काय होतं, ज्यावेळेस आपल्याला तेजी येते, यायचे दिवस असतात, त्यावेळेला तिकडे जर कांदा त्यांना स्वस्तात उपलब्ध झाला, तोही सरकारी कांदा, तर तुमच्या कांद्याकडे येणार कोण? महाराष्ट्रात सतत दर पडत राहतात. महाराष्ट्र हे सगळ्यात लिडिंग स्टेट आहे कांद्यामधलं आणि महाराष्ट्रातले दर पडले की देशात दर आवाक्यात राहतात. सरकारचं हे सरकारी जे अन्नधान्याचे किंवा खाद्यान्नाचे दर कमी ठेवण्यामध्ये सरकारचा, कुठल्याही सरकारचा जो उद्देश असतो तो इथं सफल होतो, पण इथं मरतो शेतकरी. एका बाजूला तो तरी कुठे संदीप सफल होतोय, तोही नाही सफल होतोय. म्हणजे आज शेतकऱ्याला जेव्हा 5 आणि 10 रुपये सुद्धा मिळत नाहीये त्यावेळेस इकडे मुंबईमध्ये किरकोळ बाजारामध्ये कांदा 25 रुपये 20 रुपये किलोनेच विकला जातोय. कुठे ग्राहकाला तरी त्याचा फायदा मिळतोय? याच्यावर पणन विभाग असेल, केंद्र सरकारचं ग्राहक संरक्षण विभाग असेल, या दोन्ही विभागांनी नियंत्रण आणणं गरजेचं आहे. याच्यावर त्यांचं नियंत्रण नाहीये. मला एक दुर्दैवाने म्हणजे खेदाने एक सांगावं असं वाटतंय, गेल्या 8 महिन्यापासून म्हणजे मार्च महिन्यात कांद्याची एमईपी 0 झाली. कांदा आपल्याकडे जास्त पिकला म्हणून केंद्राने निर्यात मूल्य 0 केलं. पण सरकारनं मागच्या 20 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये धरसोडीचं धोरण केलं, सातत्याने अवलंबल्यामुळं आपली जी गल्फ मार्केट आहे, बांगलादेश मार्केट आहे, श्रीलंका मार्केट आहे, ही बाजारपेठाच आपण गमावून बसलोय. तुटल्या बाजारपेठा आपल्यापासून गेल्या, तुटल्या. आणि सातत्याने जे लोक दुकानात येतात तिथं जर तुमचं शटर बंद असेल तर पुन्हा तुम्ही जर दुकान बंद उघडलं 2, 4, 5, 10 वर्षांनी तर तिथं कोणी येत नाही ग्राहक. आता ही अवस्था अशीच झालेली आहे. आणि त्याचबरोबर
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राव्यतिरिक्त शेजारच्या काही राज्यांमध्ये सुद्धा कांद्याचं क्षेत्र वाढतंय. सरकारचं धोरण असं असायला पाहिजे की वाढलेला कांदा आपण तातडीनं कुठे निर्यात करू, आपल्या बाजारपेठा नवीन कुठं जाते, म्हणजे आणखी नवीन बाजारपेठा ठीक आहे. शोधल्या पाहिजेत आफ्रिकेमध्ये. हे करताना राज्य सरकारचा पाठपुरावा नाही, केंद्र सरकारचं धोरण नाही आणि त्याच्यात शेतकऱ्याचं मरण होतंय. ते नवीन बाजारपेठा तयार करायच्या म्हणजे आपण पृथ्वीच्या बाहेर तर जाणार नाही आहोत. आपल्या पृथ्वी तलावरच्या ज्या बाजारपेठा आपल्याकडे होत्या त्या तर आपल्याला टिकवल्या पाहिजेत. होळकर सरांनी सांगितलं की त्या बाजारपेठाच तुटतायत, तुम्ही सांगतात त्या बाजारपेठाच तुटतायत. जर तो कांदा निर्यातचं धोरण जर असं शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार असेल तर मग त्या धोरणाचा विचार व्हायला पाहिजे. ही सगळी तुमची सगळ्यांची मागणी ही बरोबर आहे. हक्काच्या बाजारपेठा या शेतकऱ्यांसाठी राहिल्याच पाहिजेत. पण आता प्रश्न असा आहे की हे सगळं काय होळकर सर दिसत नाहीये का कृषी खात्याला, कृषी मंत्र्यांना, नेत्यांना, या सगळ्यांना हे दिसत नाहीये का? भीती कसलीच वाटत नाहीये. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की आपल्या देशाची निर्यात वाढवायची आणि दुसरीकडे जी निर्यात महत्वाची आहे, ज्या निर्यातीला मागणी आहे ती निर्यातच आपण बंद करून टाकायची. एकदम बरोबर आहेत मॅडम. आम्ही तेच सांगतोय की कांदा उत्पादन जरी जास्त झालं तरी तो सुद्धा एक मेक इन इंडियाचाच भाग होऊ शकतो ना. आपल्याला शेवटी परकीय चलन या ठिकाणी कुठल्याही माध्यमातून देशामध्ये परकीय चलन जर आणायचं असेल आणि ते जर शेतीच्या संदर्भामध्ये जर परकीय चलन जर मिळणार असेल तर का आपण त्याला एक इंडस्ट्रीयल म्हणून किंवा एखादा चांगला व्यापार म्हणून त्याच्याकडे बघत नाही आहोत. हा सुद्धा गोष्ट आपण विचार केला पाहिजे. शहरामध्ये काही ठिकाणी तुम्हाला स्वस्त द्यायचं असेल तर ज्या पद्धतीने तुम्ही रेशनिंग देतात त्या पद्धतीने काही प्रमाणात तुम्हाला कांदाही देता येऊ शकतो. त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाफेडची खरेदी करून त्या ठिकाणी बाजार पूर्ण कोलॅप्स करणं याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. दुसऱ्या शेतकऱ्यांना असं आता वाटायला लागलेलं आहे की आपल्याकडे कांदा निर्यात बंदी झाल्यानंतर त्या ठिकाणी गुजरातमध्ये मोठमोठे युनिट आहेत ज्याचे कांद्यापासून पावडर तयार होती, परंतु ती पावडर मात्र थांबवली जात नाही. ते कांद्याची जी काही पावडर असेल किंवा ती डिहायड्रेट केलेला जो कांदा आहे त्याचा सप्लाय त्या ठिकाणी सुरू असतो. आणि मग एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी शंका तयार होऊ राहिली की गुजरातच्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळावं म्हणून कदाचित अशा पद्धतीने निर्यात बंदी केली जाते का काय, हा सुद्धा आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होत चाललेला आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आता फार काही वेळ घालू नये, एक 5 वर्षासाठी मेकॅनिझम करावं आणि जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल, चांगल्यातले चांगले बियाणं कसं शेतकऱ्यांना आपल्याला देता येईल, या सगळ्या गोष्टीचा विचार कृषी खातं असेल, पणन खातं असेल, हे सगळ्यांनी केलं पाहिजे. नुसतं पारंपरिक पद्धतीने हे शेती किंवा हे खातं चालवण्यात आता अर्थ राहिलेला नाही असं मला वाटतं. बर, मग 2-3 मुद्दे तुम्ही पुन्हा एकदा मांडले ज्याची उत्तरं आपल्याला विचारली पाहिजेत सरकार पक्षाला. सदाभाऊ खोत आता तरी आहेत का? माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? हो येतोय. बरं, मगापासून आम्ही खूप वेळा प्रयत्न करतोय, तुमच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. इथे जे सगळे मान्यवर आहेत ते कांद्या बाबतीत बोलतायत. त्यांचा प्रमुख आक्षेप हा आहे की सरकारची धोरणं जबाबदार आहेत कांद्याचे भाव पडायला आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं धोरण आहे ते कांदा निर्यात बंदीचं आणि दुसऱ्या क्रमांकाचं शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक धोरण आहे ते म्हणजे नाफेडकडून ज्या पद्धतीनं कांद्याची खरेदी केली जाते आणि नाफेडकडून ज्या पद्धतीनं कांदा बाजारामध्ये आणला जातोय. एक तर ही धोरणं नुकसानकारक आहेत आणि दुसरी ही धोरणं धरसोड वृत्तीची आहेत. ती 5 वर्षांसाठी तरी किमान स्थिर ठेवावीत म्हणजे तरी शेतकऱ्यांना बाजाराचा अंदाज येईल. असलं काहीच सरकार कळत नाहीये आणि ग्राहक हिताच्या नावाखाली शेतकऱ्यांचा मात्र गळा दाबतंय. मुळामध्ये आपण ही चर्चा घेतली त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. एक आहे की मार्केटिंग खातं जे वाणिज्य खातं आहे केंद्राचं आणि राज्याचं पणन खातं, या वाणिज्य आणि पणन खातं ही खाती आता बंदच करायला पाहिजे. किमान शेतकऱ्याचा विभाग बंद करायला पाहिजे. कारण यांना काय धोरण असावं, एका बाजूला निर्यातीचं धोरण हे आमचं नेहमी धरसोडीचं राहिलंय. लोकांना स्वस्त आणि फुकट खायला मिळालं तर निवडणुकीला आपल्याला मतं मिळतात, ही भावना सगळ्या राज्यकर्त्यांची तयार झालेली आहे. कारण तुम्ही जर निर्यात बंदी लावता का, एखाद्या कांद्याचा भाव वाढला 200 रुपये किलो झाला, लोकांना सांगा ना खाऊ नका कांदा, थोडे दिवस थांबा, तो काय अटोमबॉम्ब नाही आहे. परंतु जाणीवपूर्वक लगेच निर्यात बंदी लावायची. आणि नाफेड, मी म्हणतोय नाफेड खरेदीला उतारतच का? सरकारचं काम व्यापार करणे नाही आहे. सरकार व्यापारी झालं की जनता भिकारी होती. तुम्ही कशाला उतरताय? तुम्हाला अंदाज एवढा यायला पाहिजे की यावर्षी कांद्याचं उत्पादन किती आहे, देशाची गरज किती आहे आणि शिल्लक राहिलेला कांदा निर्यात करून टाकायचा. बाकीचा स्टोरेज कांद्याचा याला अनुदान घ्या, शेतकरी करेल ना स्टोरेज, टप्प्याटप्प्यानं बाहेर काढेल ना शेतकरी.
परंतु एसी मध्ये बसायचं आय एस अधिकारी तर या देशाला लागलेली कीड आहे. आणि वाणिज्य खात्याचे मंत्री, पणन खात्याचे मंत्री यांचा आणि मातीचा काही संबंध असत नाही. सगळे जॅकेट घालून बसतात. सदाभाऊ, तुम्ही भाषा शेतकऱ्यांची बोलताय, शेतकरी नेत्याची बोलताय, पण आता तुम्ही सरकारमध्ये आहात. आता तुम्ही खरं तर हे प्रश्न सरकारला विचारले पाहिजे, त्याच्यावर उत्तरं दिली पाहिजेत. हे प्रश्न तर सगळेच जण मांडतायत, उत्तरं कोण देणार? आता तुमच्याकडनं उत्तरांची अपेक्षा आहे. काय ताई आमच्याकडनं अपेक्षा करायचे? कोण ऐकतं आमचं? बर. नाही कोण ऐकत. मी स्पष्ट सांगतो. हा, कुणाला वेळ आहे आमच्याकडे बघायला? पणन खात्याच्या मंत्र्याला कुठे वेळ आहे मार्केट कमिट्या सोडून आमच्याकडे बघायला, शेतकऱ्यांच्या कांदावाल्याकडे बघायला? अहो, एवढ्या मोठ्या पक्षाचे एवढे मोठे आमदार तुम्ही, आणि तुम्ही म्हणताय तुमचं नाही ऐकत, तर ते ऐकणार कुणाचं? शेतकऱ्यांचं. नाही, स्पष्ट मी जाहीर कबील देतो. आम्ही हताश झालोय, तुम्हाला सांगतो. हा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणालाही वेळ नाही बोलायला. अहो, तुमच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी तुम्हाला विधान परिषदेपर्यंत पाठवलं आणि तुम्ही म्हणताय हताश झालो. अरे बाबा, काय असं आहे, मातीतनं जर नेतृत्व आम्ही तयार झालो, पण मातीवर सरकार निवडून येत असतील, पडत असतील तरी मी ऐकलं असतं. आज सगळं वर्चस्व इंडियावाल्यांचं आहे. भारतात कष्ट करणाऱ्याचं कुठं वर्चस्व आहे? कोणाचंही वर्चस्व आहे? इंडिया फुकट खाणाऱ्यांचं वर्चस्व आहे, इंडियाचं वर्चस्व आहे. भारताचं वर्चस्व राहिलं नाही. मातीतल्या माणसाचं कुणालाही धाक वाटत नाही. बरं, हे इंडिया राजकीय नाहीये ना? हे इंडिया राजकीय नाही ना, सामाजिकच आहे ना? नाही, आता कसं आहे ताई, जातीचा धाक वाटतो सगळ्या राज्यकर्त्यांना, मातीचा कुणालाही धाक वाटत नाही. अहो, पण तुम्ही जर आता ही अशी हताश भाषा करायला लागलात सदाभाऊ, तर उत्तर शेतकऱ्यांनी विचारायची कुणाला? काय करणार आता? काय करणार म्हणजे आम्ही आता ताई, मी खरोखर स्पेशल सांगतो की आम्ही हताश झालोय. सदाभाऊ, तुम्ही मुख्यमंत्र्यांना का नाही भेटत याबद्दल? मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांना सांगितलं. त्याला आता आपण बी जबाबदार आहे. शेतकरी द्या ना, तुम्ही या ना निवडून वर. कोण शेतकऱ्याची पोरं उभा राहिली तर मतं देतोय? शेतकऱ्यांनी तर मतं दिली आणि तुमचं सरकार आलं. कोण ऐकतंय मग? सदाभाऊ, आता ते शेतकरी निवडणुका लढत राहतील का ते शेतात कांदा पिकवतील? अरे नाही बाबा, शेवटी धोरण बदलायला जातीवर लोक एक होतात ताई. जातीवर लाखोचं मेळावं निघतात, मातीवर कुठं कोण एक होतंय आता? पण सदाभाऊ, त्याच सरकारमध्ये तुम्ही आमदार म्हणून तर बसताय. आहे आता आमदार म्हणून जेवढं मांडता येईल तेवढं आम्ही मांडतोय. जसं तुम्ही मांडताय तसं आम्ही मांडतोय. कोण ऐकून घेतोय आमचं? मग कोणी ऐकून नाही घ्यायचं म्हणून आता शेतकऱ्यांनी तुमच्यावरचा विश्वासच टाकून दिला पाहिजे. मग आता काय करावं? म्हणजे आम्हीच हातात झालोय, आम्हीच आता थांबायचं ठरवलंय. असंख्य आंदोलन कांद्यासाठी आम्ही भगरे सर, एक मिनिट, भगरे सरांना बोलू देत. बोला भगरे सर. सत्तेमध्ये असलेले सदाभाऊ सुद्धा हतबल झाले, कारण सरकारची धोरणं ही सातत्याने शेतकऱ्यावरती अन्याय करणारी. मी सातत्याने पणन मंत्री असतील, आपले वाणिज्य मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, त्यांना भेटतो ना, तर त्यांच्या बोलण्यावरून शेतकऱ्यांच्या प्रति कधी आदर दिसत नाही. ते उलट फक्त खाणाऱ्यांची विचार करतात. अशा प्रकारचं म्हणजे मतासाठी चाललेलं राजकारण आहे. शेतकरी मेला तरी चालेल, परंतु आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे, आमचं भलं झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार व्यापारी वृत्तीचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम करतंय, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ही परिस्थिती येते असे सगळं दिसतंय. बरं, दीपक पगारजी, बघा, म्हणजे आता तुमच्यासाठी जी काय तुमच्यातनं जे नेतृत्व तयार होतं, जे नेतृत्व विधानसभा, विधान परिषदेपर्यंत, लोकसभेपर्यंत पोहोचतं, त्याच नेतृत्वाने हात टेकले. लढणार कुणासोबत तुम्ही? लढणार कुणासाठी तुम्ही? आम्ही कायम शेतकऱ्यांसाठीच लढत आलेलो आहोत आणि आज सुद्धा लढतो आहोत. सदाभाऊ सुद्धा या नाशिक जिल्ह्यामध्ये असंख्य आंदोलन आम्ही केली. मॅडम, आज सुद्धा मी एनसीसीएफच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं. मागच्या वर्षाचे 10% अनुदान शेतकऱ्यांना, जो आज 1700-1800 रुपयांनी खरेदी केलेला कांदा, त्याचे 10% रक्कम केंद्राने अडवून ठेवलेली आहे. आता 1 वर्ष झालेलं आहे. दिवाळीला या शेतकऱ्याला 1 रुपया मिळत नाही. 2 रुपये 3 रुपये किलोने कांदा ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये विक्री होतोय. आणि मागच्या वर्षाचे पेमेंट एनसीसीएफने अजून सुद्धा या शेतकऱ्याचे दिलेले नाही. तुम्ही सांगतात बाजारामध्ये विक्री करा, आम्ही बाजारात कांदा विक्री केला. बाजारात विक्री केलेला कांदा एनसीसीएफने घेतला आणि त्या कांद्याची 10% रक्कम दिली नाही. एका बाजूला पणन मंत्रालय सांगतं
24 तासामध्ये ज्या व्यापाऱ्याने पैसे दिले नाही तर बाजार समितीच्या माध्यमातून त्या व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा. मग आता आम्ही नरेंद्र मोदींवर कारवाई केली पाहिजे की एक वर्षापासून जर या शेतकऱ्याला पैसा मिळत नसेल तर याला जबाबदार कोण आहे, हा प्रश्न आमचा आहे. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून आम्ही आंदोलन करतोय. नाशिक जिल्हा अधिकारीच्या कार्यालयामध्ये कांदा फोड आंदोलन केलं, रस्त्यावरची आंदोलनं केली, परंतु कोणत्याही आंदोलनाला शासनाने पाहिजे त्या दृष्टीने बघितलं नाही. आम्ही त्यावेळेला प्रल्हाद जोशी साहेबांच्या कॅबिन मध्ये जाऊन विनंती केली होती की कांद्याचे दर अजून कोसळणार आहेत, त्याच्यासाठी तातडीने निर्यात अनुदान द्या, निर्यातीसाठी प्रोत्साहन करा. परंतु या शासनाला ऐकून घेण्याची मानसिकता दिसत नाही. त्यात आज सुद्धा कांदा बियाणं 1700-1800 रुपये पर केजी मिळत आहे. आणि हेच कांदा बियाणे तुम्ही बांगलादेशला पाठवता, श्रीलंकेला पाठवता, तिकडे चीनला पाठवता, दुबई मार्गे पाकिस्तानला येत आहे. म्हणजे आमच्या कांद्याची क्वालिटी, आमचा कांदा तुम्ही परदेशात दुसऱ्या देशामध्ये पाठवून त्या क्वालिटीचा कांदा तयार करण्यासाठी तुम्ही भारतीय शासन करते तिथं प्रोत्साहन देतात. ही सगळ्यात शर्मीची बाब आहे आणि याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. या शेतकऱ्याला मातीमध्ये गाडण्याचं काम हे शासन करत आहे. या शासनाचा या ठिकाणी आम्ही जय निश्चितच करतो आहोत. परंतु आमचं म्हणणं, तुमचं म्हणणं, तुम्ही आज जरी हा प्रोग्राम कांद्याबद्दल ठेवलेला आहे, परंतु हे मत ऐकून घेणार कोण आहे? तिसरा स्तंभ जो आपला आहे, हा स्तंभच सुद्धा कोणी ऐकून घेत नसेल तर हे शासन करते शेतकऱ्या बाबतीत उदासीन आहेत. हे कधीही शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही. अशा पद्धतीची आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये परिस्थिती झाली. तुम्ही एका बाजूला सांगता तो स्तंभच हात टेकतोय. सदाभाऊ खोत म्हणतात आमचं कोणी ऐकत नाहीये. म्हणजे ते म्हणतात ती खातीच नको, 2 पणन खातच नको, हेच खातं नको, ती खातीच बंद करायला पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाहीये, आमचं कोणी ऐकत नाहीये. आता सदाभाऊ खोतांसारखे आमदार म्हणायला लागले, जे शेतकरी संघटनेतनं पुढे आलेले आमदार, की आमचं कोणी ऐकत नाही. मग सदाभाऊ, या देशात, या राज्यात व्यवस्था नावाची काही गोष्ट शिल्लक आहे की नाही, जर तुमचंच कोणी ऐकत नसेल तर? काय आहे की सगळे मंत्री आपापल्या मतदारसंघाचे राजे आहेत. त्यांना काही कुणाला महाराष्ट्राचं पडलेलं नाही. त्यांना त्यांची फायली आणि त्यांची कामं त्यांना उरकून घ्यायची आहेत. मुळामध्ये एका बाजूला आज आपण कांद्याची बाजारपेठ ह्या सगळ्या हातातनं घालवल्या. बांगलादेश आपण हातातनं घालवला, नव्या बाजारपेठा आपण शोधल्या नाही. आणि आपल्या निर्यातदार जे आयात करणारे आहेत त्यांचा आपल्यावर विश्वास नाही. आपण करार कितपत पाळू, स्थानिक बाजारात भाव वाढले की आपण निर्यात बंदी करतो. म्हणजे खऱ्या अर्थानं मुळामध्ये शेतीमध्ये आता 20% शेतकरी राहिलाय. त्या विचाराला सुद्धा तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. कारण तोट्याचा धंदा किती दिवस करत बसायचं. आणि म्हणून निश्चितपणानं आयात निर्यातीचं धोरण ते 5 वर्षाचं पाहिजे. अत्यावश्यक वस्तू कायदा अरे कशाला ठेवलाय? आता दाळानं काढून टाका. तो शेतकऱ्याच्याच शेतमालाला अत्यावश्यक वस्तू कायदा का लावून बसलाय तुम्ही? भांडवलदाराच्या कारखान्यात काडीपिटी तयार होती, तिला नाही अत्यावश्यक वस्तूचा कायदा लागू केला. तुम्ही टाटा बिर्लांच्या कारखान्यात मोटर गाड्या तयार होत्या, त्याला नाही अत्यावश्यक वस्तूचा कायदा तुम्ही लागू केला. अरे शेतकऱ्याला सगळ्या बाजूनं कायद्याच्या जोखाडामध्ये त्याला पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवला आहे. आणि फार भयानक अवस्था आहे. पणन खात्याचं काम आहे ना मार्केट व्यवस्था उभा करणं, निर्यातीला प्रोत्साहन. म्हणजे सदाभाऊ, तुम्ही असं सांगताय की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे? मला विरोधात आहे म्हणाय नाही, ह्यांना ऐकून घ्यायला वेळच नाही कुणाला काय करायला पाहिजे. म्हणजे मग असं म्हणूया, शब्द बदलते मी, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं नाहीये? नाही, बाजूनं माफ आहे, बाजूनं सगळं आहे, पण ऐकून कोण घेतंय? म्हणजे ते ऐकून, अहो सदाभाऊ, जर ते ऐकून घेत नसतील, शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं राबवत नसतील तर नाते शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, नाते शेतकऱ्यांना साथ देत आहेत. अशा सरकारमध्ये सदाभाऊ खोतांसारखे शेतकरी नेते काय करतायत? आम्ही त्याच्या आवाज उठवतोय, आम्ही सभागृहात उठवतोय, त्यांना पत्र देतोय. सदाभाऊ, तुम्ही अशी पत्रमित्रांची भाषा, तुम्ही आक्रमक शेतकरी नेते म्हणून आम्हाला माहिती आहे. तुम्ही केव्हापासून अशी पत्रांची भाषा करायला लागलात? आता काय करता, आता निराश झालो आम्ही. 35 वर्ष कुठलंही सरकार आलं तर शेतकऱ्याचं मरण ठरलंय.
चला हे सगळं बंद करावं आणि आता घरात बसावं असं वाटायला लागलं. हे सगळं सदाभाऊ खोत नावाच्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना वाटतंय की सदाभाऊ खोत नावांच्या आमदारांना आता हा साक्षात्कार झालाय की काही सरकार बिरकार ऐकत नाही आपलं, आता जाऊ देत सगळं, शेतकऱ्यांनी शेतीतनं बाहेर पडावं अशी निर्वाणीची भाषा त्यांनी सुरू केली आहे? नाही, काय आहे ताई, तुम्हाला मी सांगतो की आज सगळ्या शेतमालाच्या म्हणजे आम्ही तेल बिया लावायच्या, तुम्ही बाहेरनं तेल आयात करायचं. जागतिक बाजारपेठेमध्ये आज तरुणानं उभा राहायचं तर त्याला तुम्ही सुविधा उभा करून द्यायला तयार नाही. कसा उभा राहणार? एका बाजूला प्रक्रिया उद्योग ऊसासारखा तुम्ही कारखानदारांना 25 किलोमीटरचं हवाई अंतर घालून शेतकऱ्याचं खळं लुटायला त्यांना मुभा करून दिली आहे. आणि इथं सगळा शेतकऱ्याला नाडवला गेला. जिल्हा मध्यवर्ती बँका त्याला कर्ज देत नाहीत, त्याला दिलं कर्ज तर पुरेसा देत नाहीत, नॅशनलाइज बँका त्याला दारात उभा करत नाहीत. आज त्याच्याकडे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नाही, साठवणूक नाही. हे सगळं असलं तर जगाच्या बाजारात त्याला जाऊ देत नाही. सगळ्या बाजूनं कुंडी आहे. मग मान्य करा ना सदाभाऊ की सरकार नाहीये शेतकऱ्यांच्या बाजूनं म्हणून, सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, हे मान्य करायला राजकीय अडचण आहे का? नाही नाही नाही, सगळी सरकार तसली आहेत, कोणच शेतकऱ्याच्या बाजूला नाही. सगळ्या सरकारांचे सदाभाऊ खोत हे भाग नव्हते ना. आता तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात ते सरकारही जर न्याय देत नसेल तर मान्य का करत नाही तुम्ही की हे सरकार नाहीये शेतकऱ्यांच्या बाजूनं? त्या विरोधात लढायचं आहे, फक्त लढायचं शेतकरी. नाही, लढायचं ते शेतकरी लढतीलच हो. त्यांची ती रोजची, ती जन्माला आल्यापासूनची त्यांची लढाईच आहे, ती शेवटपर्यंत त्यांची लढाईच आहे, ते लढतायतच. काही 2006 पासून आम्ही आंदोलन करतोय, तेव्हा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्याच्या विरोधातही आंदोलन केलं. बीजेपी शिवसेना आली, त्याच्या विरोधातही आंदोलन करतो आहोत. म्हणजे जी धोरण आहे ते धोरण हे त्यांचं प्रामाणिक ठेवलेलं आहे. इथं फक्त जो पैसा मंत्र्याला पुरवेल त्याचा प्रश्न सोडवायचा, ही भूमिका मागची पण तीच होती आणि आता सुद्धा तीच आहे. पण असं आहे की सरकारमध्ये जे आहे, जे सरकार पक्षाचे आमदार आहेत त्यांना प्रश्न तर पगारे सर विचारायचे की नाही विचारायचे? आम्ही कांदा यांच्या विरोधामध्ये आम्ही लढतोय. आता ताई मला तुम्ही सांगा, गोवंश खात्याबंदी कायदा सारखा कायदा, अरे शेतकऱ्याच्या मुळा उठला ना. आज माझ्याकडं बीड जिल्ह्यातले शेतकरी ऊस तोडायला बैल घेऊन येत होते. शेवटी बैलगाडीला बैलच झुकतात. नगरला त्यांचे गाड्या अडवल्या 2 दिवसापूर्वी आणि सगळी बैल घालवली गोशाळेला. अरे आता तो ऊस तोडायला जाईल कसा? त्याने ऊस लेकरं बाळा आता त्याची केस धडीला लागतील. अरे नाही कुणाला काळजी इथं फक्त जात 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 जात. अरे काय लावलंय? पण काय जातीचं राजकारण काही या देशाला नवं नाहीये, धर्माचं राजकारण काही या देशाला नवं नाहीये. त्यामुळे असं नाहीये की फक्त जाती आणि धर्माचं राजकारण राहिलंय. शेतकरी हा या देशातला कायमच महत्वाचा घटक राहिलाय. जयदत्त होळकर साहेब, असं म्हणून या प्रश्नांमधनं सरकार पक्षातल्या नेत्यांना आपली सुटका करून घेता येणार आहे का? काही नाही, कुणाला पडलेलं नाही. काय होळकर साहेब, हा प्रश्न तुमच्यासाठी होता. हा, नाही, माझं म्हणणं असं आहे की सदाभाऊ खोत सारखा एवढे ज्येष्ठ नेते ज्यांनी शेतकरी संघटना तळागाळापर्यंत त्यांनी अनेक आंदोलन केले, अनेक मोर्चे काढले, असं एवढं मोठं व्यक्तिमत्व जर आज एवढं हातात झालं असेल ते अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने सदाभाऊ खोतने आता टीव्ही चॅनलवर जेवढं भाषण केलं तेवढंच भाषण जर सभागृहामध्ये केलं तर निश्चित त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याची नोंद घेऊ शकतात किंवा आमदार त्यांचे समर्थन देऊ शकतात. मला वाटतं की खोत साहेबांनी सभागृहामध्ये अशाच पद्धतीने जर बोलले तर नाही काही तर त्याला कुठेतरी थोडीफार वाचा तर फुटायला सुरुवात होईल. शेवटी संपूर्ण शेतकरी वर्ग, कुठेतरी जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत, ज्यांना शेतकऱ्यांनी मोठं केले, त्यांच्याकडे अपेक्षेने बघत आहेत की ही माणसं त्या सभागृहामध्ये आहेत आणि ती माणसं आपली बाजू कुठेतरी लावून धरतील. परंतु तुमच्यासारखी जर माणसे एवढी हताश होणार असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि पुढील भवितव्य तर सगळं अंधारात दिसायला लागलेलं जर अशी पद्धत होणार असेल तर निश्चित आहे. कारण जर सभागृहामधले आमदार जर हताश भाषा करू लागले तर त्या शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे? भास्कर बगरेजी, तुम्ही आज मगापासून म्हणताय की महाविकास आघाडीचे खासदार तिकडे केंद्रामध्ये बाजू मांडतायत, पण जे कोण खासदार निवडून येत आहेत ते काही त्यांच्या क्षेत्रामध्ये काही बाकीच्या खासदारांच्या, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या क्षेत्रामध्ये काही शेतकरी नसतात का? जर सदाभाऊ खोत ही भाषा वापरू शकतात, सदाभाऊ खोत जाहीरपणे म्हणू शकतात की हे सरकार कुणाचं ऐकतच नाहीये, या सरकारची धोरणं जी आहेत ती शेतकऱ्यांच्या विरोधातलीच आहेत, तर केंद्रामधल्या खासदारांना ही भाषा नाही सुचत आहे का? केंद्रामधले सत्तेतले खासदार कुणीच बोलायला तयार नाहीत शेतकऱ्यांच्या बाजूनं? मी बघतो केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये सुद्धा आता सदाभाऊ सारखे चळवळीतून
निर्माण झालेले नेते आहे. त्यांना असं वाटलं की सत्तेमध्ये गेल्यानंतर तरी आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, परंतु सातत्याने सरकारकडे मांडणी करूनही जर सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसेल, तर आज सदाभाऊ खरंच मला हताश झालेले वाटले. तर हे सरकारची धोरणच याला किंवा सरकार राज्यकर्ते हे शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मुळापासून लक्ष घालायला पाहिजे, ते लक्ष घालत नाहीये. आता आम्ही ज्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस ठराविक आम्ही जे कांदा उत्पादक भागातील खासदार आहोत किंवा महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 6 वर्षामध्ये 2 वेळा कांद्याच्या गळ्यात माळा घातल्या. ज्या वेळेस मला संसदेमध्ये बोलण्याची वेळ आली त्यावेळेस ही कांद्याची परिस्थिती मी सातत्याने संसदेमध्ये मांडली की ही जी धोरणं आहे ही धोरणं सातत्याने शेतकऱ्यावरती अन्याय करताय. आपल्याला जर आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे, कांद्याचं उत्पादन किती होणार आहे, किती आपल्या देशाला गरज आहे, किती आपल्याला निर्यात करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा सरकारने विचार करून निर्यात ही चालू ठेवली पाहिजे. आजपर्यंत जो आकडेवारी जर बघितली तर ही आकडेवारी सांगते की जेवढी जास्त निर्यात होईल तेवढा कांद्याला जास्त भाव भेटतो. आज शेतकरी माझा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन कांद्याचं घेतलं जात आहे, परंतु आज जवळजवळ 1600, 1700, 1800 रुपयाच्या जवळपास कांद्याच्या उत्पादनाला क्विंटलला खर्च येतो. आणि आज जर कांदा 700 आणि 800 रुपयांनी विकला जात असेल तर शेतकरी म्हणजे त्याला त्याचा उत्पादन खर्च देखील सुटत नाहीये, त्याची मोलमजुरी सुटत नाहीये. आणि एका बाजूला शेतकरी राब शेतामध्ये कष्ट करतोय, मग सरकारने म्हणजे कुठेतरी याच्या संदर्भामध्ये म्हणजे आज निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं, परंतु आज कांदा कुठे आहे, जो निर्यातक्षम कांदा पाहिजे तो कांदा शिल्लक नाहीये. इकडे एका बाजूला नाफेड NCCF खरेदी करताय, ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारने त्यांच्या लोकांना म्हणजे एक प्रकारे नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे मी तर पाठीमागे संसदेमध्ये बोललो की याची CBI द्वारे चौकशी केली पाहिजे. आज शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. ते तुम्ही जर बघितलं तर ठराविक शेतकऱ्यांची नोंदणी त्या याच्यामध्ये झालेली असते आणि त्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांचा माल नाही, तो त्या कंपन्यांनी तो माल निर्माण केलेला असतो. प्रत्यक्षात जेवढा माल खरेदी करायला पाहिजे तेवढा सुद्धा केला जात नाही. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला फसवलं जातं आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना फसवण्याचं काम हे सरकार करतंय असं मला वाटतं. बरं संदीपजी, आता हा सगळा प्रश्न बघितल्यानंतर म्हणजे मला आश्चर्य खूप वाटतंय की सदाभाऊ खोतांचं जे व्यक्तिमत्व आपण बघितलेलं आहे गेली अनेक वर्ष, आज त्यांची भाषा ऐकल्यानंतर, एवढी हताश भाषा बघितल्यानंतर एक प्रश्न पडतो की खरंच एवढे नेते हताश झालेले आहेत की आता अपरिहार्यता बनली आहे ही त्यांची? कविताजी, आपण सदाभाऊंच्या इतिहासाकडे जर बघितलं, जवळपास सदाभाऊंना मी 25 वर्षांपेक्षा जास्त काळ ओळखतो. सदाभाऊंनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांच्या विरोधात त्यावेळेच्या कृषी मंत्री असताना त्यांच्याकडनं जवळपास 800 ते 900 रुपये प्रति टन बाजारभाव ऊसाला वाढवून घेतला होता. 15 दिवस बारामतीला वेढा घातला होता आणि देशभरात हे आंदोलन गाजलं होतं. जसं शरद जोशींचं आंदोलन कांद्याचं गाजलं होतं, तसं राजू शेट्टी सदाभाऊंनी एकत्र असताना हे आंदोलन गाजवलं, शेतकऱ्यांना अभूतपूर्व यश मिळवून दिलं होतं. त्याच्यानंतर शेतकरी आंदोलनाचा इतिहास बहरत गेला, वाढत गेला. इतका हा लढवय्या अग्रेसिव्ह नेता, त्याला तळागाळातली जाण आहे, त्यासारखा माणूस जर फडणवीस आणि अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, या सरकारकडे नरेंद्र मोदी सरकारकडे पाहून जर हताश होत असेल तर यांनी, मला असं वाटतं की यांनी कुठेतरी आता वेगळा विचार केला पाहिजे, पुन्हा एकदा नवीन मोड बांधली पाहिजे आणि लढलं पाहिजे. यांच्याकडे बघून शेतकरी लढतो, यांच्याकडे बघून लोकांना नवीन उमेद मिळते लढण्याची. याच माणसाने जर हताश झालं तर लोकांनी बघायचं कुठं, हा मोठा प्रश्न आहे. नाही, पण सदाभाऊंच्या बोलण्यातला एक मुद्दा आहे ना, तो सगळ्यांना विचार करावा लागणार आहे. होळकर साहेब, मी तुम्हाला प्रश्न थोडासा तुमच्या सिलेबसच्या बाहेरचा विचारते. सदाभाऊ खोत हे म्हणतायत की जातीचं राजकारण चालतंय. त्यांना म्हणायचं हे आहे की जातीच्या मुद्द्यावर शेतकरी जितका एकत्र येतोय तितका शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एकत्र येत नाही. आज कांद्याच्या भावाबद्दलचं हे सगळं भीषण वास्तव आपण मांडत असताना शेतकऱ्यांच्या सामाजिक जीवनातली ही कटू परिस्थिती आपण दुर्लक्षित करू शकतो का? नाही, नक्कीच नाही. खऱ्या अर्थानं शेतकरी जेवढा पूर्वी अडचणीत होता त्याच्यापेक्षा कैक पटीने अडचणीत आता सध्या आलेला आहे. आपण जर थोडंसं ग्रामीण भागामध्ये फिरलो तर आपल्या लक्षात येईल अजूनही 60-70% लोक शेतकऱ्यांच्या घराला साधं प्लॅस्टर सुद्धा झालेलं नाही, अशी परिस्थितीमध्ये शेतकरी राहत आहेत. मुलाबाळांच्या शिक्षणाची फी असेल, वैद्यकीय उपचार असेल, मुलाबाळांचे लग्न असेल किंवा मुलांचा पुढचं काही व्यवसाय टाकण्यासाठी काही असेल, अशा वेगवेगळ्या विवंचनेच्या चिंतनमध्ये तो आज आहे. आणि आज एक शासनाकडे एक
एक आशेने तो बघत असतो की ह्या वर्षी नाही काही आपल्याला मिळालं तर पुढच्या वर्षी मिळेल, ह्या पिकात नाही मिळालं तर त्या पिकात मिळेल, असं सातत्याने एक सकारात्मक विचार करून तो काही ना काही करण्याचा प्रयत्न करत चाललेला आहे. परंतु जर दरवर्षी जर हीच परिस्थिती जर निर्माण होणार असेल आणि दरवर्षी जर तो तोट्यातच करणार असेल तर मला वाटतं भयानक अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. याआधी भगरे सरांनी सांगितलं की जिल्हा बँकेची अत्यंत वाईट परिस्थिती, आमच्या नाशिक जिल्ह्यामधील जिल्हा बँक बंद झालेली आहे, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज मिळत नाहीये, त्याला नॅशनल बँकेकडे जायचं तर त्याला त्याचा सिव्हिल रेकॉर्ड काय तपासला जातो, तो सिव्हिल रेकॉर्ड त्याला ते मिळत नसल्यामुळे त्याला त्या ठिकाणी नॅशनल बँकेकडून कर्ज मिळत नाही. अशा प्रचंड मेटाकुटीस हा शेतकरी आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आता समजा ठीक आहे जातीपातीच्या राजकारणामध्ये लोक विभागले गेलेले, ही वस्तुस्थिती आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या जातीचं प्रतिनिधित्व करते आणि निश्चितच त्या ठिकाणी लोक सुद्धा जातीमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस मोर्चे मेळावे निघतात तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित आलं पाहिजे, एक संघ आलं पाहिजे, त्या पद्धतीने लोक एकत्र येत नाहीयेत, ही वस्तुस्थिती सदाभाऊ खोतने मांडली ती सुद्धा वस्तुस्थितीच आहे. परंतु आता वेळ आलेली आहे की सदाभाऊ खोत सारख्यांनी एखाद्या आमदारकी सारख्या पदासाठी न थांबता शेतकऱ्यांच्या मनामध्ये सदाभाऊ खोतांबद्दल एक वेगळी प्रतिमा आहे, राजू शेट्टींबद्दल एक वेगळी प्रतिमा आहे आणि म्हणून त्या पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा संपूर्ण शेतकऱ्यांची एक वेगळी अशी मोठ त्या ठिकाणी बांधली पाहिजे. कारण शेतकरी हा प्रत्येक समाजात प्रत्येक जातीमध्ये शेतकरी आहे आणि पुन्हा एकदा हे शेतकऱ्यांना एक आश्वासक चेहरा त्या ठिकाणी मिळाला तर निश्चित शेतकरी पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. गरज आहे की चांगला असा चेहरा, आश्वासक चेहरा त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना मिळला पाहिजे. एक पक्षाविरहित, पक्षाच्या विचाराच्या विरहित त्या ठिकाणी नेतृत्व जर शेतकऱ्यांचं जर केलं तर मला वाटतं शेतकरी पुन्हा आता संघटित होऊ शकतात आणि तशी वेळ आता शेतकऱ्यांवर आलेली आहे. सदाभाऊ, असं नेतृत्व द्यायला तुम्ही तयार आहात? शेवटी असं आहे की आमचा जन्म हा मातीमध्ये झाला आणि राज्यातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला हातातल्या फोडासारखं जपलं. त्यांच्या आशीर्वादानंच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, शरीरात श्वास असेपर्यंत आम्ही गावगाड्याच्या बाजूनच लढणार, शेतकऱ्याच्या बाजूने लढणार. परंतु माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता वेगवेगळ्या जातीच्या प्रश्नावरती, वेगवेगळ्या समाज जाती धर्माच्या नावाखाली लाखोनं गोळा होतात, पण शेता भातातल्या प्रश्नासाठी कुणी किती हाक दिली तर मात्र ते गोळा होत नाहीत. म्हणजे आजच्या कालखंडामध्ये जात श्रेष्ठ ठरली आणि माती माझी कनिष्ठ ठरली, याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आणि म्हणून गावगाड्यातल्या शिकलेल्या शहरातल्याही शेतकऱ्याच्या पोरांनी, शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या लेकरा बाळांनी बापाचीही लढाई आता लढायला उभा राहिलं पाहिजे, ही अपेक्षा माफक पाहिजे या मागे आहे. मी असं म्हणणार नाही की कोण लढत नाही म्हणून थांबायचं आहे, नाही, थांबून चालणार नाही. कारण आम्हाला शेताभातासाठी लढावं लागेल. कारण तिथं घाम घालणारा, कष्ट करणारा गावगाड्यातला मुळा बाबडा शेतकरी माझा शेताच्या बांधावर उभा आहे. खरोखर होळकर साहेब म्हणले तो मोठ्या अपेक्षेनं आमच्याकडे बघत आहे की आमच्या या प्रश्नावर, आमच्या या दारिद्र्यावर, आमच्या शेतमालाच्या भावावर कोण बोलल का नाही. आणि आम्ही निश्चितपणानं बोलत राहू, सरकारमध्ये असू सरकारमध्ये नसू, कारण आमचा धर्म हा शेतकऱ्याचा आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही लढू. पण सदाभाऊ, आता खरं तर असा प्रश्न तुम्हाला एक विशेष इंटरव्ह्यू घेऊन विचारला पाहिजे, पण आता मला राहवत नाहीये म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. खरं खरं उत्तर द्याल अशी अपेक्षा करते. असं वाटतंय का चूक झाली राजकारणात येऊन, आपला मूळ जो पिंड होता तो सोडला आणि आता इथे इतके हाताबलता हाताशी आले, चूक झाली असं वाटते की काय? एक आहे की शेवटी धोरण हे राजकारणामध्येच ठरत असतं, सत्तेच्या पटलावरतीच ठरत असतं. धोरण ठरवणारी जर आपली माणसं नसतील तर आपल्या बाजूचं धोरण कधीच ठरणार नाही. आणि म्हणून इथंही आपली माणसं असणं अत्यंत गरजेचं आहे. धोरण ठरवण्याच्या जागेवरही शेतकऱ्याचे लेकरं बाळा असणं गरजेचं आहे. ते चूक आहे असं म्हणता येणार नाही. कारण मी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सनन राज्यमंत्री होतो त्यावेळी भाजपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा निर्णय घेतला, शेतकऱ्यांना मतदानाचा मार्केट कमिटीला मतं देण्याचा निर्णय घेतला, असे अनेक चांगले निर्णय घेता आले. परंतु आज कुठल्याच मंत्र्याला सोयी सुचत नाही हो, कुठल्याला आम्ही घेऊन पत्र घेऊन यावं बोला. एक मी अनुभवलं, फक्त बावनकुळे जर सोडले तर कोणताही मंत्री शेतकऱ्याच्या प्रश्नावर बैठक घ्यायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. कधी बोललात का मुख्यमंत्र्यांशी याबाबत?
ही हतबलता त्यांना बोलून दाखवलीत का? नाही, काही प्रश्नावर मी त्यांनाही पत्र दिले की आता या कांद्याच्या प्रश्नावर मी 4 दिवसामध्ये त्यांना भेटणार आहे की काय करायला पाहिजे. पण पणन मंत्र्यांना अशा परिस्थितीत एखादी बैठक बोलवायला पाहिजे. नाही, कांद्याचं सोडा सदाभाऊ, कांद्याचं सोडा, पण जी खतखत आज तुम्ही जाहीरपणे मांडलीत, जी हतबलता आज तुम्ही जाहीरपणे मांडताय, ती हतबलता राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही मांडलीत का? ते तुमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्या समोर कधी मांडलीत का? ही काही म्हणाले का ते? काय तुम्हाला सांगतो, सगळं मी बोललोय. आता बघा, इकडं कांदा निर्यात बंदी झाल्यामुळं किंवा आता बाजारपेठ नसल्यामुळं कांद्याला भाव नाही. इकडे ऊसवाल्याची काय अवस्था आहे, फार चांगली नाही. सोयाबीन 25 ऊसवाल्याचे 25 किलोमीटरच्या आत कुणालाच कारखाना काढता येत नाही. आता 25 किलोमीटरच्या अंतराच्या आत सगळं इनीच कारखाना काढून ठेवली ती. चारी बाजूनं शेतकऱ्याला असा घेरलाय, म्हणजे ऊसवाल्याला बी घेरलाय, कांदावाल्याला बी घेरलाय. आपल्या एकच मागण्या, त्याला मोकळा करा रे. आता त्याच्या बाजारपेठ एक तुम्हाला भाव नाही ना द्यायला जमत, मग जगाची बाजारपेठ बंद करू नका. ज्याला ऊसाचा काय रस काढायचा त्याला रस काढू दे, ज्याला इथेनॉल करायचा त्याला इथेनॉल करू दे, साखर करायचं साखर करू दे. अरे ऊस त्या शेतकऱ्याचा आहे, त्याला अधिकार द्या ना रे बाबा. तुम्ही नाही द्यायला हे तयार लोक. सदाभाऊ, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, ही मोळी तुम्ही लोकांनी जी बांधली होती, राजू शेट्टी असतील, रघुनाथ दादा पाटील असतील, पाशा पटेल होते, तुम्ही सगळी एका फळीतली लोक आहात. तुम्हाला सगळ्यांना शरद जोशींनी उभं केलं ह्या लढ्यासाठी. तुम्ही विस्कळीत झाला आणि ही चळवळ कुठेतरी विस्कळीत झाली. राजेश प्रामाणिकपणानं सांगतो की मला काही अडचण नाही, मी यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. फक्त मी अलीकडच्या काळामध्ये ठरवलंय की शेतकरी चळवळीतल्या कोणत्याही नेत्यावर काही भाष्य करत, पण मी सगळ्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे. एवढं आपल्या माध्यमातून जातो. खर तर सदाभाऊ खोत जी आपण ही चर्चा आयोजित केली होती ती शेतकऱ्यांच्या कांदा पिकावर बोलण्यासाठी, त्याच्यावर बोललो आपण खूप. होळकर सरांनी, पगारे सरांनी, बगरे सरांनी, संदीपजींनी त्याच्यावर महत्वाचे मुद्देही मांडले. पण मला या चर्चेमधनं आज जे बाहेर आलंय, जे कटू सत्य बाहेर आलंय, त्याने फार वाईट वाटायला लागले. म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या चळवळ बघितलेली आहे, लढा बघितलेला आहे, शेतकऱ्यांची आर्त हाक ज्यांनी ऐकलेली आहे, त्या कुणालाही आज तुमची भाषा ऐकून वाईट वाटणार आहे. कारण जो शेतकरी सशक्त व्हावा यासाठी सगळ्या संघटनांनी प्रयत्न केले, सगळे लढे झाले. आज काय परिस्थिती आहे? होळकर सर सांगतात शेतकऱ्यांच्या घराला प्लास्टर नाही आणि शेतकऱ्याकडे त्याच्या पोराच्या शाळेची फी भरायला पैसे नाहीयेत. महिनाभरापूर्वी त्या शेतकऱ्याचं शिवार वाहून गेलं तेव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते, कारण आयुष्य एका ठिकाणी थांबलं होतं. आजही शेतामध्ये 50 वर्षापर्यंत राबलेल्या शेतकऱ्याचा चेहरा बघाओ. 58व्या वर्षी जेव्हा सरकारी नोकरीतना, खाजगी नोकरीतना एखादा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याच्या हातामध्ये त्याचा प्रॉव्हिडंट फंड असतो, त्याची ग्रॅच्युइटी असते, त्याची जमवलेले पैसे असतात आणि त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं. आणि 50 वर्ष शेतात राबलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर काय असतो? फक्त एक काळं कुट्ट करपलेलं. पण त्याच्या डोळ्यामध्ये बघा, स्वप्नही तुम्हाला दिसणार नाहीत. ही या शेतकऱ्याची अवस्था आहे. आणि या शेतकऱ्यासाठी जेव्हा भांडायची वेळ येते तेव्हा जर सभागृहातले नेते पण हात टेकू लागले तर आता या शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे? व्यवस्था आणि सरकार हे जर या शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहणार नसेल तर आज 5-7 रुपये किलोला कांद्याचा भाव मिळतोय, उद्या कदाचित तोही मिळणार नाही. जो शेतकरी शेतात पिकवतोय त्या शेतकऱ्याला त्याचं धान्य, त्याचा माल त्याच्या मनाप्रमाणे विकण्याची परवानगी देणारी व्यवस्था आणायला हवी, तरच या शेतकऱ्याची सुटका या सगळ्या चक्रव्यूहातून होऊ शकेल. हे एकमेव सूत्र आहे बाजाराचं जे आपण आपल्या शेतकऱ्याला दिलं पाहिजे. ग्राहक केंद्री धोरणं जरूर करा, पण ग्राहक केंद्री धोरणं ही शेतकऱ्याच्या मुळावर उठतायत याचं भान आता तरी यायला पाहिजे. परदेशी बाजारपेठा जर आपण गमावल्या तर स्वदेशी बाजारपेठेवर आपण आपल्या शेतकऱ्याचं पोट भरू शकतो का याचा विचार व्हायला हवा. आणि ज्या शहरात राहणाऱ्यांना असं वाटतं की आपल्या ताटामध्ये पडणारं हे कायम मिळत राहावं आणि स्वस्त मिळत राहावं, त्यांनी हा विचार जरूर करा की जर तुम्ही शेतकऱ्याचा विचार केला नाहीत तर उद्याची किंमत ही फक्त बळीराजाला नाही, तुम्हाला पण भोगावी लागणार आहे. व्यवस्था समजून घ्या, व्यवस्थांमध्ये काय बदल व्हायला हवेत याचा थोडासा अभ्यास करा आणि त्यासाठी आग्रही व्हा.
नाहीतर उद्याची पिढी तुम्हाला प्रश्न जेव्हा विचारेल तेव्हा उत्तरं नसतील. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.